नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत पार्टीमध्ये सगळ्यांचा आवडता आणि फेमस असलेला स्टार्टर, तो म्हणजे पनीर टिक्का फ्राय। यासाठी लागणारे साहित्य आहे ते म्हणजे दही, त्यात घेतलंय आपण चवीनुसार मीठ, अर्धा ते पाऊण चमचा हळद, लाल मिरची पावडर, तंदुरी मसाला, चाट मसाला, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट। ह्यात चवीनुसार तुम्हाला घालायचं असेल तर थोडी काळी मिरी सुद्धा घालू शकता। हे सगळे पदार्थ आता एकत्र करून घ्यायचे आणि ह्याच्यात तुम्हाला आवडतील अशा साईजचे पनीरचे तुकडे ह्याच्यात घोळवून घ्यायचे। प्रत्येक पनीरला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। हे लावून झाल्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर पॅनमध्ये आपण तेल घेतलेले आहे आणि पनीरचे तुकडे आता ह्या तेलावरती व्यवस्थित लावायचे। पनीर टिक्का फ्राय हा आता जसा आपण बनवतोय तसा तव्यावर तळून सुद्धा करता येतो किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यात सुद्धा करता येतो। खूप छान होतो आणि कमी तेलात होतो। मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटात एक बाजू पूर्णपणे तयार होते। ती झाली की दुसरी बाजू सुद्धा परतून घ्यायची आणि सगळ्या बाजूने हे पनीर फ्राय करून घ्यायचे। कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीबरोबर हे उत्तम लागतात। रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका। बाय।